लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्यात। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,40,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आता बातमी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका मोठ्या वक्तव्याची। लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात 50% सवलत या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासामध्ये दिलेल्या सवलतीमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतोय, त्यामुळे एसटी मध्ये कोणतीच सवलत नाही असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत। आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। परिवहन मंत्री सरनाईक यांनी कबुली दिलेली आहे की लाडक्या बहिणींमुळे एसटी तोट्यात गेलेली आहे। परिवहन मंत्र्यांचं हे मोठं विधान आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळेच सरकार सत्तेवर आलं आणि दुसरीकडे आता परिवहन मंत्र्यांचं हे मोठं विधान आहे की एसटीला दर दिवशी या सवलतीमुळे 3 कोटींचा तोटा होतोय। त्यामुळे महिलांना यापुढे आता सवलत मिळणार नाही। लाडक्या बहिणींमुळे एसटी तोट्यात आलेली आहे। परिवहन मंत्री सरनाईकांची ही कबुली आहे। एकीकडे लाडक्या बहिणींना गोंजाळण्याचं काम सरकारकडून सुरू आहे, कारण लाडक्या बहिणींमुळे सरकार महायुती सरकार सत्तेवर आलं आणि दुसरीकडे आता परिवहन मंत्र्यांचं हे धक्कादायक विधान आहे की या सवलती। आपण याच बातमी संदर्भात थेट जाऊया। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोनद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा जी, आपण बघतो की इकडे लाडक्या बहिणीमुळे सरकार सत्तेत आलं आणि आता परिवहन मंत्र्यांचं धक्कादायक विधान आहे की महिलांना यापुढे एसटीत सवलत नाही। तुमची प्रतिक्रिया? त्यांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात, त्यांना फार उशिरा जाग येते। पण मला प्रश्न असा पडलाय की जर 50% सूट दिल्यामुळे एसटी तोट्यात आहे असं आपल्याला आता साक्षात्कार झाला असेल, तर हा साक्षात्कार इलेक्शनच्या आधी का झाला नाही? इलेक्शनच्या आधी साक्षात्कार झाला असता तर कदाचित या सगळ्या महिलांनी तेव्हा ठरवलं असतं ना, विचार केला असता। म्हणजे फक्त मतांसाठी होतं सगळे हे सगळं? अर्थात मतांच्यासाठी, कारण ज्या पद्धतीची भाषा ते करतायत ती 50%मुळे आम्हाला तूट निघाली, मग हे सगळं दिव्य ज्ञान त्यांना आधीच व्हायला हवं होतं। आता जे साक्षात्कार होत आहेत, अचानक 9-10 लाख बहिणींची लाडक्या बहिणी वरून हटवल्या जातात, म्हणजे आता त्या बहिणी लाडक्या नाहीये। त्या 10 लाख मतं देताना लाडक्या होत्या, आता त्या अजिबात लाडक्या नाहीत। नक्की सुषमाजी, तुम्ही सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद।